नमस्कार. तर आज आहे सोमप्रदोष आणि मासिक शिवरात्री. हा दोन्हींचा योग आज खूप शुभ आहे. आज सोमवारही आहे आणि सोमवारचा सोमप्रदोष आणि मासिक शिवरात्री हा 2 योग एकत्र आल्याने आजचा दिवस खूप शुभ आणि खूप महत्त्वाचा आजचा दिवस आहे. जर आजच्या दिवशी जर तुम्ही काही सेवा उपाय भगवान शिवांना करताय किंवा या ठिकाणी जर दिवा लावताय तर नक्कीच तुमच्यावरती भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. बघा, आजचा दिवस म्हणजे भगवान शिवांचा अतिशय प्रिय दिवस असतो आणि या दिवशी भगवान शिवांची, महादेवाची कुठलीही तुम्ही आराधना करा, कुठले उपाय करा, मंत्र म्हणा किंवा अगदीच मंदिरात जाऊन करणे शक्य आहे तर मंदिरात जाऊन करा किंवा घरच्या देवघरात जरी केले तरी पण त्याचे चांगले असे शुभ फायदे मिळतात. कारण की जो कुठलाही भाविक भक्त मनोभावे आजच्या दिवशी भगवान शिवाची कुठलीही पूजा करा, कुठलेही व्रत वैकल्य करा, त्याचं निश्चित फल आज मिळत असतं. कारण की भगवान शिवांचा आशीर्वादास प्राप्त होत असतो. जर बघा तुमची कुठलीही कामं अडलेली असतात, त्याचबरोबर कसली इच्छा असू देत, कुठल्या इच्छेखातर जर तुम्ही हा दिवा बेलाच्या झाडाखाली लावताय, हा मंत्र म्हणताय की तर नक्कीच त्याचं यश तुम्हाला मिळत असतं आणि भगवान शिवाचा आज वास असतो. तर ते नक्कीच आपल्या सेवा त्या स्वीकारतात आणि त्याचं आपल्याला फल देतात. त्याचबरोबर बघा काहींचे लग्न जुळत नसतात, विवाह योग नसतात, कुंडलीमध्ये विवाह योग नसणे, तर कुंडलीमध्ये विवाह योग जर नसेल तर लग्न जमण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर विवाह योग निर्माण होण्यासाठी किंवा इच्छित वर मिळण्यासाठी, वधू मिळण्यासाठी, बघा आपल्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी देवातील देव महादेव, सर्व देवात श्रेष्ठ असे महादेव यांची जर तुम्ही आराधना केली, यांची पूजा केली किंवा जर हा दिवा लावला, नक्कीच भगवान शिव पार्वती आज तुमची इच्छा स्वीकार करतात, तुमची पूजा स्वीकार करतात आणि तुम्हाला निश्चित फल देत असतात. त्यामुळे जेवढे होता येईल तेवढे आज उपाय करा म्हणा, व्रत करा. भगवान शिवांसाठी, पार्वतीसाठी आज तुम्ही साकडं घाला. त्या साकडं नक्कीच तुमचं ते पूर्ण केलं जातं. आज बघा सोमप्रदोष आणि मासिक शिवरात्री आहे. हा दोन्हीचा योग जो आहे ना, अतिशय शुभ योग आहे. तर या दिवशी तुम्ही व्रत करायला नाही जमलं तरी चालेल, पण अगदीच बघा आजच्या दिवशी काहींना माहीत असतं किंवा काहींना माहीत नसतं. बघा आजच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण रोज घाई गडबडीमध्ये असतो, तर आपल्याला काही वेळेस माहीत होत नाही की आज शिवरात्री होती, सोमप्रदोष होता, मग आपण व्रत करायचं विसरून गेलो किंवा व्रत केलंच नाही. तर घाबरू नका. व्रत जर नाही केलं तरी चालेल, पण हा दिवा बघा, हा दिवा तुम्ही बेलाच्या झाडाखाली लावल्यानं, बघा हा दिवा लावताना तुम्हाला मंत्र बोलायचा. हा दिवा कसा लावायचा ते तुम्हाला सांगणार आहे. दिवा हा बघा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतो. दिवा हा ज्ञानाचं पण प्रतीक आहे. दिवा म्हणजे अगदी काळोखावरती मात करून उजेड करणारा दिवा आहे. तसाच हा दिवा जसा तुम्ही भगवान शिवाला लावणार तसा भगवान शिवसुद्धा तुमच्या आयुष्यातील जो अंधार आहे, जो काळोख आहे, तो दूर करून तुमच्या आयुष्यात सुद्धा एक आशेचा किरण, एक ज्योत नक्कीच पेटवतात. त्यामुळे हा दिवा लावायला विसरू नका. कुठली सेवा जरी नाही जमली तरी फक्त ही सेवा म्हणूयात आपण किंवा उपाय म्हणूयात. हा भगवान शिवांसाठी आपण फक्त 5 मिनिटं वेळ काढून हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तर तुम्हाला समजला आहे कुठे लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. आता हा कधी लावायचा त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहून घेऊ. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत तर पाहिलाच, पण अगदी लक्षपूर्वक आहे का, जेणेकरून हा एक पुन्हा नाही. त्यामुळे आजचा दिवस तुम्ही गमावू नका. आजच्या या संधीचं नक्की सोनं करा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. तर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे कसा ते पाहूयात. तर आपल्याला हा दिवा लावायचा आहे सायंकाळच्या वेळी. तर बघा तुम्हाला रोज नेहमीप्रमाणे आपल्या सायंकाळची दिवाबत्ती घरातली करायची आहे. तुळशीला सुद्धा तुम्हाला दिवाबत्ती करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक मातीचा पंती घ्या किंवा दिवा घ्या. मातीची पंती घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात करायची आहे. बघा 2 वातीची 1 वात करायची आहे आणि त्या वातीवर वात दिव्यामध्ये ठेवायची. दिव्यात तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. बघा शक्य असल्यास तिळाचं तेल घाला, नसेल तर तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावा, पण दिवा एकाच तेलाचा लावा. तूप आणि तेल दोन्ही मिक्स करायचे नाहीत. तुपाच तरी लावा किंवा तेलाच तरी लावा किंवा सर्वात उत्तम तुम्ही तिळाचं तेल
तेलाचा दिवा लावा. अगदीच तुमच्याकडे काहीच नाही, तूपही नाही, तिळाचं तेलही नाही, जे काही तेल तुम्ही देवपूजेला वापरता ते तेल तुम्ही दिव्यात घाला आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तीळ घाला. आणि हा दिवा तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे. आपल्या घरातलं ताट म्हणजे छोटीशी डिश घ्या, प्लेट घ्या, त्याच्यावर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आणि हा दिवा घरी पेटवायचा नाही. हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. हा दिवा तयार करून बेलाच्या झाडाखाली जायचं आहे. बेलाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा. प्रज्वलित करताना तुमची काय इच्छा आहे ती मनोभावे बेलाच्या झाडाखाली बघा, भगवान शिवांचा वास असतो. भगवान शिवाला सांगायचे आहे. अगदी कळकळीनं तुम्ही अगदी मनापासून, अंतःकरणापासून दिवा प्रज्वलित करताना बोलायचे आहे की मी तुमचा दिवा प्रज्वलित करते, पण माझ्यासुद्धा आयुष्यातला अंधार दूर करा आणि माझ्या आयुष्यात एक आशेचा किरण येऊ द्यात, असं बोलायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग तुमची इच्छा कुठली असेल, अगदीच बाबा लग्नासंबंधात असेल किंवा मनासारखा जोडीदार हवा असेल किंवा कुठलीही इच्छा असू शकते, वा संतान प्राप्ती असेल, काही ना काही इच्छा असते आपली, तर ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून, झाडाखाली बसून, तुम्हाला अगदी दिव्याच्या साक्षीने, दिव्यासमोर बसून तुम्हाला 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे बघा. त्यामुळे बघा, हा महामृत्यू मंत्राचा जप केल्याने आयुष्यात कसलीही संकट असू देत नक्कीच दूर होतात आणि भगवान शिव आपल्या भक्ताची ही आराधना आहे ती स्वीकार करून आयुष्यात एक नवीन आशेचा किरण येतो आणि बघा, खूप पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्यामुळे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दिवा लावून ठेवायचा आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणून तुम्ही रिटर्न घरी यायचं आहे. तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ह्याचं, बेलाच्या झाडाचं, आणि घरी यायचं आहे. हा दिवा तिथेच ठेवायचा आहे आणि पुन्हा सकाळी जाऊन तो दिवा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे किंवा तिथेच ठेवला तरी चालेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला झाडाला दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे? हा दिवा तुम्हाला सायंकाळी 6 नंतर 9 वाजेपर्यंत लावायचा आहे. म्हणजेच बघा, तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. 6 वाजेपासून तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंत हा बेलाच्या झाडाला आजच्या दिवशी दिवा लावायचा आहे. तर आता बघा, काहींच्या इथे जवळपास कुठेही बेलाचं झाड नसेल, बेलाचं झाड खूप कमी असतात, तर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे शिवपिंड आहे बघा, शिवाची, महादेवाची पिंड आहे, त्या पिंडीला तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजेच आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आणि तुम्ही 108 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा हलवायचा आहे. म्हणजे त्या दिव्याखाली जे तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत, ते तांदूळ तुम्हाला काय करायचे, तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. तर बघा, भगवान शिवांची पूजा करा. मग तुम्ही घरात बसून करा किंवा बेला झाडाखाली जाऊन करा. भगवान शिवापर्यंत पूजा पोचणं महत्त्वाचं असतं. आपण किती मनोभावे करत आहात, आपण किती अगदी श्रद्धेने करत आहोत, हे गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुम्ही घरात करा किंवा बेलाच्या झाडाखाली करा, नक्कीच महादेवापर्यंत ही तुमची पूजा सेवा पोचणार आहे आणि त्याचं फल तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप महान म्हणण्याइतकाच आहे, कारण की सोमप्रदोष आणि शिवरात्री दोन्ही योग आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी ही सेवा उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या दिवशी सोमप्रदोष आणि शिवरात्रीचा दोन्हीचा योग आहे, शुभ योग आहे. तर नक्कीच तुम्ही भगवान शिवांना आराधना करा, प्रार्थना करा. जर याविषयी जर काय तुम्हाला काही शंका असतील, काय प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आणि झालेली सेवा भगवान शिवांचरणी अर्पण करते. हा व्हिडिओ इथे थांबवते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्याला याची गरज आहे तर ती सेवा करते आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडेल. माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि शिव महादेवांबद्दल एक कमेंट नक्कीच करा. हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा.